असे खूप सारे कमी नंदी आहेत की ज्यांचं नाव म्हणजे इतिहासामध्ये लिहिले तरी चालते। बघा, मथुर हारो किंवा जिंको तो प्रेक्षकांच्या नेहमी मनात असतो आणि मथुरच्या विरोधात जे खेळतात ना ते मालक सुद्धा मथुरची तारीफ करणं सोडत नाही, असं नाव मथुरने केलंय। काय बोलाल? एवढ्या वर्ष 3 वर्ष कंटिन्यू बिनजोड राहणं आणि गाडीने पडणं ही गोष्ट शक्य नाही। ही गोष्ट खूप मोठी आहे। 3 वर्ष कंटिन्यू गुलाल घेत राहणं आणि एक पण गुलाल न पडणं ते मथुरला जमलं, ते शक्यतो कोणाला जमणं मुश्किलच आहे। आपण बघतो एक सीझन पण कुठली गाडी कंटिन्यू गुलालात राहत नाही, त्याने 3-3 सीझन गुलालात राहिला, कोणाला गुलाल नाही दिला। शेवटी मुंबईचा बादशाह आहे तो पण। आज आपण अशा नंदीची मुलाखत घेणार आहोत। म्हणजे म्हणतात ना, जेव्हा मोठी शर्यत मोठी लढत आपण खेळतो ना तेव्हा आपल्या नंदीचा नाव होतो आणि ती हिम्मत करणारे पण बैलगाडा मालक खूप कमी असतात। आणि त्याच्यातला अजय दादा एक, त्याला मी आजपासून ओळखत नाही मित्रांनो। काव्य मधुराज हा जो चॅनेल आहे ना, याची सुरुवात झाली या दादापासून। ते कधी कसं ते मी थोड्या वेळानंतर सांगतो। दादा, कसं वाटलं आज मथुर वर्सेस आपला शंभू डॉन शर्यत होता? आणि शंभू डॉनचं मी आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी नाव ऐकून होतं, शंभू डॉन चांगला बोलतोय आणि आज त्यांनी साध्य करून दाखवलं मथुर वर्सेस शर्यत जिंकून। काय बोलाल आजच्या शर्यत ही झाली मैत्रीपूर्णच झाली। मागच्या वेळेस त्यांनी पण आम्हाला हरवलेलं आणि आता परत नाव फिरलं, आता आपण विजयी झालो। शर्यत मैत्रीपूर्ण झाली दोन्ही वेळेस। आजचा स्पीड गाडीला खूप भयानक होता, मी बघितलं सुरुवातीपासून। म्हणजे गाडी बरोबर दोन्ही पळत होती पण शेवटी शंभूने बाजी मारली। विषय असा आहे की जो पैरा होता आम्हाला बाल्याबाई, आम्हाला पहिल्यापासून त्या बैलावर एवढा विश्वास आहे का त्याने जर म्हणजे त्यांनी जर पैरा दिला तर आम्ही बिंदास नाव ठेवतो, मग फिरवू दे कोणी फिरवू दे, असं काही विषय नसतो। पैरा जर असेल चांगला तर मग काय हरकत नाही ना, तो बैल आम्हाला आपल्या बैलाला चढच पळतो, चांगला पळतो। मथुर बद्दल काय बोलाल? मथुर चांगलाच बैल आहे, एवढ्या वर्ष मुंबई गाजवतोय आणि घाटही गाजवतोय आणि आमची पण इच्छा की त्या बैलात पण आम्ही पळू। आज लाडू सुद्धा मथुरच्या पायऱ्यात दोन्ही म्हणजे लाडूला आम्ही 1-2 वेळा मध्ये मागितला पण होता, त्यावेळेला त्यांनी काही कारणास्तव दिला नाही। आता बघू काय होतंय, देतात का कसं काय। आता नक्कीच ही शर्यत बघून आणि ही मुलाखत वगैरे बघून नक्कीच शंभूला पैऱ्यासाठी फोन येतील, मोठ्या मोठ्या शर्यतीसाठी फोन असतील, फोन तर येतील। पण जर बाल्याबाई आणि ही जर गाडी आमची पळाली ते जर बोलले तर आम्ही हीच गाडी ठेवू कंटिन्यू। आणि फ्युचर मध्ये मथुर आणि शंभू डॉन कधी जर झालं नियोजन 100% आम्हीच करू त्यांना फोन, एक दिवस पळवू आपण म्हणून, बघू आता कसं काय होतंय। दादा, आता मी बोललो ना की दादाची नाही माझ्यावर बेलेबल बाजारपासून झालं। माझा आता फॅमिली व्लॉग होता, मला सचिन शालिक म्हात्रे आणि ह्या दादाने नेलं, म्हटलं चल तुला चॅनेलला व्ह्यूज पाहिजे असतील तर तुला नेतो एका ठिकाणी। मी तुम्हाला बोललो होतो की बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही युट्यूब करा, 100% इथे स्कोप आहे तुम्हाला। आपली तर ओळख म्हणजे त्याच ब्लॉग पासून तुम्ही या क्षेत्राकडे वळले आणि त्याच ब्लॉग पासून मी आज या इथपर्यंत पोहोचले तुमच्या आशीर्वादामुळे। बरोबर, आशीर्वाद नाही तुमची मेहनत आहे। आज कित्येंदा तुम्ही मला घाटावर भेटले होते, एक वेळा आपला तिथे बैल जिंकला होता। इथून मुंबई पासून तुम्ही तिथपर्यंत जाता, ती मेहनत घेता, ती तुमची मेहनत आहे। एवढ्या धुलीमध्ये येणं, प्रत्येकाची बाईट घेणं, कोणी कसं कोणी वाईट बोलत ते क्रॉप करणं, सगळ्या गोष्टी हँडल करणं, या गोष्टी खूप कठीण असतात। ते तुमच्या माध्यमातून युट्यूबरचे होते। दादा, शंभू डॉन आपल्या घरच्या काही खरेदी केले कुठून? नाही, हा बैल आमचे गणपत दादा आहेत, गणपत ड्रायव्हर पोसरीकर, त्यांचा आहे ना। त्यांनी आम्हाला म्हणजे आमचे नाते संबंध होते त्यांचे, काही म्हणजे त्यांना व्याप कामाचा असल्यामुळे ते बोलले की कोणाला द्यायचा तर तुम्ही नाही आपल्या घरी राहिला, आणि सेम शेवटी घरातच बैल राहिला। नक्कीच, आणि आज तुमची मेहनत बघून, आज तुमच्या मेहनतीमुळे तो या सिच्युएशन म्हणजे या स्थितीला आहे। आज तो चांगल्या लढती करतो आणि विजयाचा गुलाल घेतो। त्यांच्या दावणीतल्या मालकाला कसं काय वाटतं, आनंद कसा काय येतो? आनंद म्हणजे तेच नियोजन केलंय ना, तेच नियोजन करतात, आम्ही एकही नियोजन लावला नाही। तेच नियोजन करतात, तेच सगळं बघतात। आमचं नातेवाईक संबंधातले जरी कोणी असतील तरी आम्ही बोलतो का ते नियोजन करतात, कोणाला खोटं वाटतंय पण खरं सांगतो नियोजन तेच करतात, आम्ही त्यांच्या पुढे बोलत नाही। आणि आजचा जो पैरा आहे, आम्ही तिघे भाऊ आहेत, या दोघांना माहित होतं मी लहान आहे, मला पैरा सुद्धा सांगला नाही त्यांनी। त्या तिघांमध्ये म्हणजे तो आमचं 4-5 म्हणजे 6 जण ते आम्ही असे भाऊ आहेत। आणि हे आमचे मोठे बंधू आहेत, खूप जुने चकडे मालक उमेश शेठ ठाकरे, खूप आमच्या पिंटा म्हणून बैल पळायचा त्यांचा बंदीमध्ये, कोणालाच सोडलं नव्हतं। तसं त्यात पिंटाच्या पावलावर पाऊल ठेवून शंभू काम करतोय कांबा गावाचं नाव करण्याचं। आता शंभू डॉनच्या जोडीला आपल्याला एक नवीन गुलाल घेतलेला बैल दिसतोय, त्याचं काय नाव? त्याचं नाव आम्ही राणा ठेवलाय। हा, आणि तो सेम शंभू सारखा दिसतो, डिट्टो क्वालिटी। आणि 2 फेरे पण काढले आम्ही याच पाठीवर,
स्टार्टिंग पासून एंड पर्यंत शेपवर करून पळतोय. त्याची गाडी जमली होती, पण शंभूची ही गाडी जमल्यामुळे आम्ही ती कॅन्सल केली. ही नवीन खरेदी का? नवीन खरेदी मसा बाजारातली. मसा बाजारातून घेतलेली? हो. अरे वा. आणि काय बघितलं त्याला घेताना, काय बघितलं? कारण मी सुद्धा मसा बाजारात गेलो होतो, जास्त करून शेतीचीच बैल दिसत आपली होती भेट मला. पण झाली होती, हा. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी परत गेलो. मला पहिल्या दिवशी आवडली नाही, पहिल्या दिवशी आपली भेट झाली. दुसऱ्या दिवशी गेलो, याला बघितला, याचे जे डाग वगैरे सगळे आहेत ना, हे सेम शंभू सारखे आहेत, त्यामुळे त्याला घेतलाय. पलो नाही पलो, पण शंभूचा एक भाऊ म्हणून त्याला घेतलाय. दादा कसं वाटते तुम्हाला, कसं वाटतं आज? तुम्ही बोला. एकदम छान, आज त्या इच्छा पूर्ण केली. हा. कधी वाटलं होतं का म्हणजे एवढी मोठी शर्यत होईल आणि आपल्या पाठीमागे जेव्हा मोठी शर्यत होते तेव्हा मुलाखती घेण्याचा म्हणजे योग आपल्याला येईल आणि एवढी मोठी शर्यत होणार? का वाटलं तर नव्हतं एवढी मोठी शर्यत होणार, पण झाली मैत्रीपूर्वक आणि त्यांनी करून दाखवली शंभूने. मग काय कसं काय आता याचं नियोजन कसं काय? कारण का बघा, जेव्हा आपण मोठी शर्यत घेतो तेव्हा पण आपण नियोजन व्यवस्थित करतो, कारण का आणखीन चांगल्या शर्यती खेळतो. तर याचं पुढचं नियोजन कसं काय असणार 26 जानेवारीचं? अजयने तर बोलला नियोजन तर गणपत ड्रायव्हर आणि त्यांचे भाऊ राजेश पितले हेच करतात. 26 जानेवारीचं काय दादा? शंभू 26 जानेवारीला बघू, चांगलाच काहीतरी करू, अपेक्षा आहे आणि करू. आणि खरं तर आज आमच्या काकांचं वर्ष श्राद्ध आहे, त्यांनी दिलेला आज आम्हाला हा आशीर्वाद आहे. कारण एवढी मोठी गाडी, शेवटी कुठेतरी लक पण लागते सगळ्या गोष्टीत. शेवटी त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. आज खरं तर त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्यामुळे बैल पळतोय. आणि बैल सुद्धा दादांच्या मुलीच्या नावावर आम्ही पळवतो आणि ती आमची खरी लक्ष्मी आहे. ती जेव्हापासून आली ना, आम्ही तिचं नाव चालू केलं. पहिले पप्पांच्या नावाने पळवायचं, तिचा जन्म झाला, आम्ही तिचं नाव लावला. तिथून जो वर गेलोय तर सगळ्या क्षेत्रात, धंद्यामध्ये पण चांगलं आणि बैलगाडी क्षेत्रात पण चांगलं. दादा खरं बघायला गेलो ना, बैलगाडा मागे फक्त बैलाचाच मोठा हात नसतो, त्याच्या पाठीमागे खूप सारे हात असतो. जसा बैल खरेदी करून पारखण्यापासून, त्याची मेहनत करण्यापासून, तर त्याच्या एकटा बैल पळून होत नाही, दुसऱ्याची सुद्धा साथ लागते. आज त्याच्या खरं पैऱ्या तर आमचं काका आहेत, माझे मोठे काका, त्यांना या नादाचा खूप विरोध आहे. आम्हाला खूप बोलतात, हे करतात ते करतात, पण रोज सकाळी उठून जाऊन बैलाचा पूर्ण काढण्याचा सगळं नियोजन तेच करतात. घरी येऊन शिव्या देतात, पण रोज जाऊन त्याचा पूर्ण तेच करतात. शंभू डॉनच्या पैऱ्यामध्ये कोण होतं? त्याच्याबद्दल काय बोलाल? नागदरीचा बालेबाई होता. त्याच्याबद्दल काय बोलाल? बैल तो एक नंबरच आहे. तर आज खरं तर कसं काही गोष्टी असतात, बैल कधी हारतो जिततो तो काही त्याला नसतो. सोडा त्याला. पण आम्हाला अपेक्षा होती की तो बैल ज्या वेळेला आमच्या पैऱ्यात पळेल तेव्हा 100% आम्ही चांगली गाडी मारू शकतो. मग आम्ही त्यांना बोललो, तुम्ही एक वेळा नियोजन करा, आपण चांगली गाडी नक्कीच मारू परत. आणि आमची गाडी पहिले पण पळाली होती. हा दादा, ड्रायव्हर कोण होता? कारण ड्रायव्हरची सुद्धा मुख्य भूमिका असते, कारण त्याच्या ड्रायव्हर म्हणजे हातातच सर्व त्यांचाच असतं. बैल आहे, गणपत दादाचाच बैल आहे ना, तेच स्वतः मालक, त्यांचाच बैल ना, तेच सगळं. आज कोणी किती बोला तांब्याचा शंभू किंवा काय, तरी मैदानात इथे 1 लाख पब्लिक असेल तर त्यातले 70,000 पब्लिक बोलणार गणपत ड्रायव्हरचा शंभू. आता आहे नाही, ते तिकडे येतील का ते? म्हणजे त्यांचा मोठा मोलाचा, आणि तुमच्या प्रत्येक गाडीवरती तेच असतात का? तेच ठरलेलं आहे. पहिला घ्यायची जरी झाली, आता वासरू घ्यायचं तर पहिले त्यांना फोटो पाठवले, दादांना पाठवले, त्यांच्या भावाला पाठवले. गणपत दादाचे तिघांचा होकार आला, वासरू आणा. आम्ही नवीनच आहेत, दादा बोलले तू वासरू आण बिंदास चालेल, आणि म्हणून तो वासरू घेतलाय. दादा असे खूप सारे कमी नंदी आहेत. सोडा दादा, नसला तरी चालेल. असे खूप सारे कमी नंदी आहेत की ज्यांचं नाव म्हणजे इतिहासामध्ये लिहिले तरी चालते. बघा, मथुर हारो किंवा जिंको, तो प्रेक्षकांच्या नेहमी मनात असतो. आणि मथुरच्या विरोधात जे खेळतात ना, ते मालक सुद्धा मथुरची तारीफ करणं सोडत नाही. असं नाव मथुरने केलंय. काय बोलाल? एवढ्या वर्ष 3 वर्ष कंटिन्यू बिनजोड राहणं, गाडीने पडणं, ही गोष्ट शक्य नाही. ही गोष्ट खूप मोठी आहे. 3 वर्ष कंटिन्यू गुलाल घेत राहणं आणि एक पण गुलाल न पडणं, ते मथुरला जमलं, ते शक्यतो कोणाला जमणं मुश्किलच आहे. आपण बघतो एक सीझन पण कुठली गाडी कंटिन्यू गुलालात राहत नाही. त्याने 3 सीझन गुलालात राहिला, कोणाला गुलाल नाही दिला. शेवटी मुंबईचा बादशाह आहे तो पण. नक्कीच. मग आता आम्ही पण पाहू आपला शंभू डॉन आणि मथुर एकत्र पळताना बघूया. रग बघा ना त्याचा, अजून तो म्हणजे शांत झालेला नाही. अजिबात नाही, खूप गरम आहे बैल, खूप. आधीचे तुमच्या दावणीला कोणते नंदी आहेत? आधीचे आमच्या दावणीला एक रावण म्हणून वासुर होता, तो आमच्या सरळगावचे प्रशांत झुंजारराव, त्यांनी मला असाच गिफ्ट म्हणून दिला होता. तो घेतला, तो पळाला नाही. नंतर मी बंदीमध्ये वजीर घेतला. आणि खरं तर नाद लोकांना आता चालू झालाय, आम्ही बंदीमध्ये नाच चालू केलाय. बंदीमध्ये जिथे लोक नाच सोडत होते तिथे आम्ही बंदीमध्ये नाच चालू केलाय. नक्कीच. मला तो घाटावरती सुद्धा भेटला होता. घाटावरती सुद्धा आपण मुलाखत घेतली, तर तिथं पण मला वाटतं गट पास वगैरे झाला होता आपला. कंटिन्यू बरोबर. आम्ही काय करायचो, इकडे तिकडे बैल देण्यापेक्षा घरच्या गाडीतच बैल पालवायचो. तो आपण तुम्हाला बोललो शंकरपाल्या म्हणून मोठी खरेदी केली. किती केला तो आपला बैल, त्याचा बॅडलक होता. बरोबर, त्याचा बॅडलक होता. तर आम्ही असे हिंद केसरी होता ना, हिंद केसरी शंकरपाल्या.
तर त्याच्यामध्येच हा टाकायचो आम्ही. हा मग आता याचं नियोजन घाटावरती असणार आहे का 3 फेऱ्यामध्ये? 3 फेऱ्यामध्ये शक्यतो नाहीच करत, कारण यावेळेस पण जेव्हा थोडी वाट लावली होती बैलाची, अक्षरशः काय झालं, आम्ही गेलो गटाला, बिंजोरच्या शर्यती होता, त्या मालकाने बैल टेम्पोत भरून पाठवून दिला, कोण एक पोरगा पण आला नाही, काय नाही. आम्ही बैल समोर बघला, आम्ही बैलाची अवस्था बघली, बैल पलवलच नाही, डायरेक्ट गाडीत भरून घरी आणला. त्यामुळे इच्छा उरली नाही चांगली. मग ते तसा आमचा एक आहे सोमा बरकडे म्हणून जेजूरचा, तो पोरगा चांगलं बैल सांभाळतो ना, बैल जरी गेला त्याच्याकडेच जाईल, आता दुसरा कोणाकडे नाही. चला दादा, आता राहुल दादा आणि शुभम दादा बद्दल काय बोलाल? कारण का त्यांना जर तुम्ही कधी बैल मागितला तर आज नाही तर उद्या नक्की देणार, काय बोलाल 100% त्यांच्याबद्दल? आम्ही फोन करणार आणि बैल मागणार, कारण किती केला तरी त्या बैला सोबत पळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आणि आम्हालाही वाटतं की शंभू आणि ती गाडी पळवा आणि चांगली पळताना दिसेल. एका मातेची बैल आहे, खूप छान गाडी पळेल. शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या गुलाबासाठी. धन्यवाद.